वीज कोसळावी तशी ती बातमी जिजाबाईंना समजली। ती बातमी होती जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव आणि जिजाऊंचे 3 भाऊ असलूजी, रघुजी व यशवंतराव यांची देवगिरीच्या भर दरबारात हत्या करण्यात आली। 25 जुलै 1629च्या दिवशी लखुजीराजे आपल्या 3 मुलांना घेऊन सुलतानाला भेटायला निघाले। लखुजींचा फक्त एक पुत्र बहादुरजी हा आपल्या मुक्कामावर आईजवळ थांबला होता। फक्त तोच वाचला, बाकी सर्व या जुलमी राजवटीच्या अत्याचारी अग्नीची भेट चढले। लखुजी जाधव यांच्या हत्येमुळे शहाजीराजे संतापले। गुलामीला कंटाळलेल्या शहाजीराजेंनी एक धाडसी बेत आखला। नको ही उजरीगिरी, नको ही गुलामगिरी, आपला मुलूक, आपले लोक, आपले मनगट, आपली तलवार यांना सोबत घेऊन बंड करायचे शहाजीराजेंनी ठरवले। आणि 300 वर्षानंतर स्वातंत्र्याचा पहिला दिवस उगवला पुण्यात। शहाजीराजेंनी पुण्याच्या भोवतीचा प्रदेश पटापट ताब्यात घेतला। धामधुमीचा काळ सुरू झाला। जिजाऊ गरोदर होत्या। या धामधुमीत जिजाऊंना सुखरूप कुठे ठेवावे हा प्रश्न होता आणि राजांनी किल्ला निवडला सह्याद्रीच्या खांद्यावरचे एक बळकट घरटे किल्ले शिवनेरी। आणि पुढे चालून याच शिवनेरीची इतिहासात नोंद झाली ती कायमचीच।